एक दिल को दहला देने वाली खबर सामने आ रही है महाराष्ट्र के सोलापुर जिले से, जहां एक पिता ने अपने नाबालिग बेटे की सिर्फ इसलिए हत्या कर दी क्योंकि वे एडल्ट फिल्म देखने का आदी था। वही वारदात को अंजाम देने के बाद आरोपी पिता ने बेटे के शव को नाले में फेंक दिया है। बताया जा रहा है कि आरोपी ने अपने बेटे को जहर देकर मारा है। गिरफ्तार आरोपी की पहचान विजय बट्टू के रूप में हुई है, जो कि सोलापुर शहर में अपनी पत्नी और 2 बच्चों के साथ रहता है और दर्जी का काम करता है। पुलिस ने बताया कि आरोपी ने अपने 14 साल के बेटे विशाल को कोल्ड ड्रिंक में जहर पिलाकर मौत के घाट उतार दिया और फिर शव को नाले में फेंककर ठिकाने लगा दिया। पुलिस ने बताया कि आरोपी को बच्चों के स्कूल से पॉर्न वीडियो देखने और लड़कियों के साथ छेड़छाड़ करने की लगातार शिकायतें मिल रही थी, जिसे तंग आकर आरोपी पिता ने एक खौफनाक कदम उठाया है। पुलिस में वारदात को छिपाने के लिए बेटे के शव को ठिकाने लगाया और फिर पुलिस थाने में उसके गुमशुदा होने की रिपोर्ट भी दर्ज कराई। दरअसल पुलिस को आरोपी के घर की कुछ ही दूरी पर विशाल का शव मिला था। पुलिस ने जब पोस्टमार्टम कराया तो उसके शरीर में सोडियम नाइट्रेट नामक जहर पाया गया। 1 महीने की कड़ी जद्दोजहद के बाद इस पूरे मामले का खुलासा किया है और फिलहाल आरोपी पिता पुलिस की हिरासत में है। दिनांक 13/1/2024 रोजी घोंगडे वस्ती सोलापूर गडबोळी पोलीस ठाणे हद्दीतील मुलगा आहे विशाल विजय बट्टू, 14 वर्षाचा मुलगा आहे। तो मिसिंग झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार आलेली होती घरात संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान। त्यानंतर त्याचा नातेवाईक आहेत, आई वडील आणि इतर नातेवाईक यांनी शोध घेत होते। त्याचा शोध घेऊन ते 11:15च्या दरम्यान रात्री पोलीस ठाणे येथे आले असताना तक्रार देण्यासाठी। त्याचवेळी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झालेली होती की तुळजापूर रोड इथे फुटपाथला हायवेच्या बाजूला फुटपाथला लागून एक 14 वर्षाच्या मुलाचं बॉडी मिळालेली आहे। त्यावरून सदर नातेवाईकांना त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केला असता तो मुलगा त्यांचाच असल्याचं त्यांनी सांगितलं। आरोपी जो आहे आम्ही आता अटक केलेला त्या मुलाचे वडील, त्याचं थोडं वागण्यातील बदल जे होते ते थोडं जाणवत होते। त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेतला आम्ही, घरच्यांच्याकडून पण माहिती घेतली, बाहेरकडून पण गुप्तपणे माहिती घेण्याचं चालू होतं। माहिती घेतली असता आरोपीला आम्ही त्याच्या नातेवाईकासमक्ष विचारणा केली, नंतर पोलीस स्टेशनला स्वतंत्रपणे चौकशी केली तर त्यावेळी आरोपींनी कबुली दिलेला आहे। ते त्याचं वडील जे होते विजय बट्टू म्हणून आहेत, तर वडिलांनीच त्याला मारलेलं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। कारण असं होतं की मुलगा जो आहे तो शाळेमध्ये त्याचा परफॉर्मन्स जो होता तो एकदम लो होता। म्हणजे त्यानंतर शाळेमध्ये तक्रारी खूप येत होत्या त्याच्या, जसं मुलींच्या खोड्या वगैरे काढला असं 1-2 वेळा प्रकार झालेला होता। त्यानंतर घरी पण तो क्लासेसमध्ये पण त्याच्या तक्रारी येत होत्या। घरी सारखं भांडण करणं, लहान बहिणीशी भांडण करणं, परत असंही आहे की तो ब्लू फिल्म देखील पाहत होता असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे। ह्या गोष्टीबाबत त्याच्या वडिलांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितलेलं होतं, असं वागू नको, हे करू नको। सोडियम नायट्रेट नावाचं एक रसायन आहे, ते रसायन जे आहे ते त्याला थम्सअपमधून पाजून 13 तारखेला त्याला तिथं घेऊन जाऊन त्याला पाजलेलं आहे थम्सअपमधून आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती उघड झाली। आमच्याकडे 32/2024 कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। आता आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याच दिवशी आणि त्याला रिमांडसाठी हजर केले असता 2 दिवस रिमांड मिळालेला आहे। उर्वरित अजून तपास चालू आहे।